महालक्ष्मीची पूजा संपन्न झाली आहे। आज तिसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला। अशी मी महालक्ष्मीची पूजा केलेली आहे। पहा, कापूर लावला आहे, दिवा लावला आहे, उदबत्ती पण लावलेली आहे, रांगोळी काढली आहे, रांगोळीवर पण फुलं ठेवलेली आहेत। देवीच्या कलशाला कमळाचं फूल घातलेलं आहे पहा, आणि हार घातलेला आहे। आणि कापसाचं वस्त्र पण घातलेलं आहे गणपतीला आणि देवीला एक। अशा प्रकारे आजची पूजा संपन्न झालेली आहे। श्री महालक्ष्मी देवी निरंतर आमच्या घरात वास्तव्य कर अशी प्रार्थना केली आहे देवीला मनापासून। आता संध्याकाळी जो काय नैवेद्य होईल तो देवीला अर्पण करायचा आहे। अशा प्रकारे आहे आजची महालक्ष्मीची पूजा। असा आहे माझा आजचा लूक। ड्रेसच घातला आहे मी आज लक्ष्मीपूजनला। बघू शकता, असा आहे माझा आजचा लूक। ईश्वरनं फ्रीज कवर मागवलेले होते फ्रीजमध्ये घालायसाठी। फ्रीजच्या आतले कवर आहेत हे काचेवर घालण्यासाठी, ते आले आहेत आज मिशोवरनं मी मागवले आहेत। आज त्याची डिलिव्हरी मिळाली आहेत। आधी ऑर्डर दिली होती मी आणि आधी पेमेंट केले होतं, ते आता आले आहेत। आता काढून बघते हे कशा प्रकारे आले आहेत। नंतर तुझा असे कवर आहे ते बघा, हे मस्तपैकी याच्यावर फळांचं डिझाईन आहे। मस्त फळांचं चित्र आहे याच्यावर। फ्रीजमध्ये घालायसाठी मी फ्रीज कवर मॅट मागवलेले आहेत, अशा ज्या काचेवर घालायचे असतात ते। याच्यावर फळांचं चित्र आहे पहा। मला पण दाखव। आणि पाठीमाग असं प्लेनच आहे। खूप छान आहे, मटेरियल क्वालिटी पण खूप छान आहे, कलर पण चांगला आहे याचा। बघू शकताय तुम्ही, अशा प्रकारे आहे। हे दाखव, हे पण सगळे एकाच कलरचे मागवलेले आहेत, सगळे एकसारखेच आहेत। एकूण टोटल 4 पीस आलेले आहेत मला। अशा प्रकारे हे कवरमध्ये घालून आलेलं होतं मला पार्सल। खूप छान कलर आहे आणि पार्सल पण खूप छान आलेलं आहे। बघू शकता, असं मला पार्सल आलेलं होतं आहे। आता हे ठेवते आणि नंतर फ्रीजमध्ये घालते। इथं आपल्याला शेवयाची खीर करायची आहे महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी। त्यासाठी ड्रायफ्रूट्स लागणार आहेत, साखर लागणार आहे, शेवया लागणार आहेत। ह्या शेवया फुल होत्या मी तोडून घेतलेल्या आहेत, हाताने बारीक बारीक करून घेतलेल्या आहेत। आणि थोडंसं तूप लागणार आहे आणि थोडंसं दूध लागणार आहे। प्रकारे आपण देवीच्या प्रसादासाठी आज शेवयाची खीर बनवत आहोत। तर चला तर सुरुवात करूया। त्यासाठी इथं प्रथम कढई करून घ्यायचं आहे आपल्याला। इथं 1 चमचाभर कढईत तूप घालायचं आहे। तूप चांगलं वितळून घ्यायचं आहे। चांगलं वितळून घेतलेलं आहे। आता इथं या तुपामध्ये आता या बारीक केलेल्या शेवया टाकून घेऊ। आणि बारीक गॅस केला आहे इथं मी। आता ह्या शेवया तुपात चांगल्या परतून घेते। जरा मोठ्या आचेला तर ह्यातच बारीक करून घ्यायच्या आहेत आणि चांगल्या अशा तुपात चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। एकसारखा कलर करून परतायचा आहे। पाच ते 6 मिनटं बारीक गॅसवर या शेवया मी भाजून घेते।
आता कलर पाहून घ्या शेवयाचा, अशा प्रकारे आहे. आणि 5 ते 7 मिनटं भाजल्यानंतर पाहूया शेवयाचा कलर कसा बदलतो ते. शेवया व्यवस्थित भाजलेल्या आहेत इथं. आता आपण या शेवयामध्ये दूध घालून घेऊ. गॅस मिक्स करून घेऊ. गॅस बारीकच आहे. आता या दुधात या शेवया चांगलं शिजवून घेऊ. वाटलं तर तुम्ही झाकू शकताय किंवा बिन झाकताही शिजवू शकताय शेवया. मी तर झाकून शिजवते शेवया, म्हणजे लवकर शिजतील. आता या 10 मिनटानंतर शेवया उघडून बघू. आता इथं 10 मिनटं झालेली आहेत. उघडून बघू. परत एकदा मिक्स करू शेवया. बऱ्यापैकी शेवया फुलल्या आहेत इथं, बघू शकताय. दूध पण आटलेलं आहे. आता या स्टेपला इथं ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत. मिक्स करून घेऊ. आता साखर घालून घ्यायची आहे. मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. तुम्ही अर्धी वाटीसुद्धा घेऊ शकताय. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला कितपत खीर गोड हवी आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण इथं कमी जास्तसुद्धा करू शकताय. जसजशी साखर वितेल तसतसं या खिरीला पाणी सुटेल. पहा, आता एकसारखं हलवत राहायचं आहे. म्हणजे खीर गुडाला चिकटणार नाही. आणि साखर वितळलेली आहे इथं, आणि खीर पण जरा पातळ झालेली आहे. एकसारखं मिक्स करून हलवून घ्यायचं आहे. इथं आपल्याला दूध घालून द्यायचं आहे अंदाजे. दूध घातलं की परत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यानंतर झाकण घालून खीर शिजवून घ्यायची आहे. गॅस मी बारीकच ठेवलेला आहे. आता 5 मिनटं आणखीन खीर शिजवून घेऊ. आता इथं 5 मिनटं झालेली आहे. गॅस आपला बारीकवरच आहे. उघडून पाहूया. म्हणजे बऱ्यापैकी खिरीतले दूध आटलेलं आहे. आता खीर तयार झालेली आहे आपली. इथं गॅस बंद करते. पाहू शकताय अशी खीर तयार झालेली आहे इथं. आता जरी पातळ वाटत असली तरी नंतर ही खीर घट्ट होते. खीर तयार आहे आपली शेवयाची. टेक्स्चर पण खूप छान आलेलं आहे, मस्त आलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. खीरीवर मी झाकून ठेवते. आता देवीची पूजा झालेली आहे. इथं आरती पण केलेली आहे, कापूर पण लावलेला आहे आणि नैवेद्य पण दाखवलेला आहे देवीला. पाहू शकताय तुम्ही. अशी आहे आजची देवीची पूजा. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आजचा देवीचा नैवेद्य पहा. शेवयाची खीर, चपाती, वरण भात, दही भात आणि मुगाची उसळ, अशा प्रकारे आजचा देवीचा नैवेद्य आहे. कशी वाटली तुम्हाला आजची पूजा आणि आजचा नैवेद्य देवीचा नक्की सांगा कमेंट करून.